परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीचा निर्णय जाहीर केला आणि महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम यांच्या पोटात गोळा यायला सुरुवात झाली। आता ह्या महाशयांचं म्हणणं काय, महाराष्ट्रात जर मराठी सक्ती केली तर ह्या मराठी सक्तीच्या विरोधात मी रस्त्यावर उतरण्याचं काम करेल, मी मोर्चे काढेल, मी आंदोलन करेल। मी संजय निरुपम यांना सांगू इच्छितो, ह्याच महाराष्ट्राने गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला भक्कम करण्याचं काम केलं। येथील मराठी माणसांनी तुम्हाला सर्व काही देऊन तुम्हाला मजबूत करण्याचं काम केलं। ह्याच महाराष्ट्रात तुम्ही खाऊन दांडगे झालात, पण आज ह्याच महाराष्ट्राचा सन्मान करायची वेळ आली, त्यावेळी तुम्ही तुमचा सरड्यासारखा रंग दाखवायला सुरुवात केली। हे प्रथमतः महाराष्ट्रातील मराठी माणसांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। संजय निरुपमजी, तुम्हाला जर मराठी भाषेला विरोध करण्यासाठी, महाराष्ट्राचा अपमान करण्यासाठी, मराठी माणसाचा अपमान करण्यासाठी जर रस्त्यावर उतरायचं असेल तर बिनधास्तपणे उतरा। पण प्रथमतः मी आपणास सांगू इच्छितो, येथील परप्रांतीय राहणाऱ्या सर्व रिक्षावाल्यांना मराठी माणसाकडून त्रास होईल आणि त्या त्रासाचे जबाबदार तुम्ही असणार आहात। प्रथमतः त्या गोरगरिबांना तुम्ही तुमच्या राज्यात उद्योगधंदे उभारून त्यांच्या उदरनिर्वाहाची तजवीज करून देण्याचं काम करा। तुमच्या राज्यात ह्याच रिक्षावाल्यांना उद्योगधंदे उभारून यांच्या उदरनिर्वाहाची तजवीज करून जर दिली असती तर त्यांना आज आपलं राज्य सोडून महाराष्ट्रामध्ये पोटपाणी भरण्यासाठी ह्या ठिकाणी यावं लागलं नसतं। याची प्रथमतः तुम्ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे। तुम्ही उत्तर भारतीय स्वतःला नेते म्हणता, पण तुम्ही अपयशी ठरलेला आहात। तुम्ही ह्यांच्यासाठी काहीच करू शकला नाही आणि आज ह्या महाराष्ट्राने ह्यांना भरभरून देण्याचं काम केलंय। ज्यावेळी मराठी माणूस किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक घटक म्हणतोय मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे, त्यावेळी तुमच्यासारखे उठतात आणि विरोध करायला काम करतात। मी प्रथमतः एकनाथ शिंदे साहेबांना तमाम मराठी वासियांच्या वतीने विनंती करतो, एका बाजूने आपले मंत्री महोदय, आपल्या पक्षाचा आमदार प्रताप सर नाईक यांनी महाराष्ट्राचा हिताचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचा प्रत्येक पक्षाने आणि प्रत्येक संघटनेने आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वागत करण्याचं काम केलंय। दुसऱ्या बाजूने संजय निरुपम सारखी व्यक्ती या मराठी सक्तीला विरोध करण्याचं काम करत आहे। त्यामुळे मी आपणास सांगू इच्छितो, या संजय निरुपमवरती आपल्या पक्षाच्या वतीने प्रथमतः कारवाई झाली पाहिजे, त्यांची पक्षातून हक्कलपट्टी झाली पाहिजे आणि मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा आणि मराठी सक्तीचा सन्मान झाला पाहिजे।